नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या जंगलाचं देणं या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्याच पुस्तकातील एक सुंदरसा लेख आज आपण ऐकणार आहात, अभ्यासणार आहात. 1984 साली दृष्टी नावाच्या एका दिवाळी अंकामध्ये हा लेख प्रथमतः प्रकाशित झाला होता. सर लिहितात, वनातून भ्रमंती करताना वृक्ष, वनांचं, त्यातून दिसणाऱ्या आकाशाचं तसंच धर्तीवरील उदकाचं सौंदर्य मला पाहता आलं. पशुपक्षी, कीटक आणि सरपटणारे प्राणी यांचंही सूक्ष्म निरीक्षण मला करता आलं. पाखरांनी तर माझं सारं भावविश्वच व्यापून टाकलं आहे आणि त्यातूनच हळूहळू अनुभव संचित होत गेला. शहरातील वृक्ष नीरस जीवनामुळे अरण्यातील आनंददायी आणि प्रसन्न वातावरणाची, त्यातील सौंदर्याची माहिती फार थोड्यांना असते. अरण्यातील वास्तव्याने मन विचारी बनतं, भावना अधिक पवित्र होतात. माझ्या लिखाणातून हेच सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. मित्र हो, जंगलाचं देणं या पुस्तकाची 10वी आवृत्ती माझ्या हातात आहे. 2012 साली प्रकाशित झालेली. या पुस्तकातील रेखाटनं ए अलमेलकर सर यांची आहेत, तर मुखपृष्ठ अजय रायबोले यांनी तयार केलेलं आहे. या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 6 महिन्यांमध्ये संपली होती आणि माझ्या हातात आहे ती 12वी आवृत्ती. ती देखील 2012 मध्ये प्रसिद्ध झालेली. पहा केवढा मोठा प्रवास केला आहे या पुस्तकाने. साहित्य प्रसार केंद्राने प्रकाशित केलेलं हे अतिशय सुंदर असं पुस्तक आहे, जे की खरंच वाचण्याजोगं आहे. तर आज आपण त्यातला एक सुंदरसा लेख अभ्यासू. चांदमारी. नवेगाव तळ्याभोवती 50 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. नवेगाव पवनी, जांभळी व रामपुरीपर्यंत यावे तो अर्धी अधिक वाट संपते. रामपुरीपासून एक फाटा मामा भाषा रस्ता म्हणून ओळखला जातो. फाट्याच्या सुरुवातीला रस्त्याच्या कडेला साजाचे 2 विशाल उंच वृक्ष शेजारी शेजारी उभे आहेत. सरळ सोट गोलाकार बुंध्यावरील काळी सुसरीच्या पाठीसारखी साल. उन्हाळ्यात डिंक खायला साजाच्या झाडावर चढणाऱ्या कासवांना देखील या वृक्षावर चढायला भीती वाटत असावी. इथल्या कुवार जंगला इतकी ती झाडं पुरातन असावीत. आदिवासी झाडांना माणसच समजतात. या 2 वृक्षांकडे पाहून त्यांना वाटतं की जंगलातल्या आदिम वाटेने भाचा आपल्या मामाबरोबर चाललाय. ती झाडं आता गेल्या शतकापासून उभी आहेत. या रस्त्याने थोडं आत गेलं की निळ्या हिरव्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर विशाल नवेगाव तळं दिसू लागतं. त्याचं एक लांबच लांब मुख म्हणजे सरणा पार जंगलात शिरलाय. इथं सरण्याकाठी रात्री बसलं की समोर पैलतीरावरील नवेगाव उद्यानाचं अद्भुत दृश्य दिसतं. पाण्यात प्रतिबिंबित झालेल्या दैदिप्यमान गंधर्व नगरीसारखे वाटते. धुक्यात ते आणखी गूढ सुंदर दिसतं. आभाळातून रानबदकांच्या थव्यांचं कूजन, तळ्यातून हुदाळ्याची शिसुली ऐकायला येते. ह्या सरणाच्या गादावर घोंगडी अंथरून व अंगावर ब्लँकेट पांघरून आगोटी पुढे मी रात्र तळ्याचे सौंदर्य न्याहाळत काढलीये. तळ्याकाठच्या थंडीमुळे शरीरातले रक्त गोठते की काय असे वाटे. आमच्या पाठीमागे अंधाराने भरलेलं जंगल, डोक्यावर नक्षत्रांनी भरलेलं अंधकारपूर्ण आकाश, पुढे कुठल्या तरी अनामिक प्रकाशाने उजळलेलं तळ. सारं काही गूढ अद्भुततेने व्यापलेलं आहे असं वाटायला लागतं. समोर माधवराव पाटील बसलेले. अशा थंडीत सुद्धा त्यांच्या अंगावर शर्ट धोतराशिवाय दुसरे काही नाही. असा हा सहनसिद्ध माणूस आगोट्यापुढे हसत मुखाने बसलेला. हिवाळ्यातल्या जीव घेण्या थंडीतल्या अंधाऱ्या तर कधी उजेडी रात्री इथं पाटील डोमा झोलबा ढीवर आणि मी बसून काढले आहेत. आज अशीच उजेडी म्हणजे चांदणी रात्र होती. पुनव 1-2 दिवसांवर असेल. जणू तळ्यातून चंद्र उगवावा तसा तो हळूहळू वर आला. त्याच्या शांत शीतल बिंबाच्या प्रकाशाचा लांबच लांब स्तंभ पाण्यात आरपार पडला. ही सोनेरी वाट सरण्यापासून पार चंद्रापर्यंत पोहोचलेली. त्या दृश्याकडे पाहत मी म्हणालो, पाटील, ही कशी वाट?
वाटतं की चालत चालत त्या चंद्रमाधवीच्या देशात जावं. हो जी, खूप सुंदर आहे. अशाच वाटेनं जाणाऱ्या एका सांबराची गोष्ट आठवली. कुठली? इथलीच, या चांदमारी सरण्यातली. चांदमारी? मोठं अजब सुंदर असं नाव आहे. मी मनात म्हटलं, सुंदरता आणि मरणाचं इतकं संमिश्र नाव क्वचितच कुठे ऐकायला मिळतं. कसं पडलं हे नाव? सांगतो ऐका. आगोटीतल्या धुराचा लोट त्यांच्या रोखानेच जात होता. त्यांनी जळती लाकडं हलवली, राख झाडली, पुन्हा नीट सारली. आगोटीने पेट घेतला. त्या नारंगी प्रकाशात त्यांचा चेहरा धीर गंभीर वाटला. हरवलं ते आता पुन्हा गवसणार नाही याचा भाव त्यांच्या मुखावर होता. ते सांगू लागले, साहेब, हा सरणा पूर्वी सांबराचा सर म्हणूनच ओळखला जाई. इथून हळीच्या अंतरावर गंपी व रांजी टोला ही रिठी म्हणजे उठलेली गावठाणं आहेत. पण त्या काळात ती नांदती होती. नवेगाव पार्कातील झंकार गोंदीवरून झेंडा पहाड व काटेथुआच्या जंगलातून सांबरं मामा भाषेच्या वाट्यानी तळ्यावर पाणी पिण्यासाठी येत. रामपुरीच्या महाजनाच्या शेतावरच्या मोंड्यावरून 20-25 सांबरं निर्धास्तपणे तळ्याकडे जातानाचं दृश्य इथल्या गावकऱ्यांना नवीन नव्हतं. तळ्याच्या मेरेने घनदाट जंगल होतं. तिथं मुशान गवत माजलं होतं, पुरुषभर उंचीपेक्षाही मोठं. सांबरांना ते फार आवडायचं. सांबरांचा कळप पाण्याकडे जाताना दिसायचा नाही. फक्त बावऱ्या सांबरीच्या माना व ढाकांची शिंग तेवढी दिसायची. हिरव्या गार मोरपिसी गवतातून ती तांबूस जनावर जाताना फार सुंदर वाटायची. गुडघाभर पाण्यात नागरमोथा, जरा पुढे गेलं की हिरवं कच्च देवधान, धानाला पवनकंद म्हणजे कमळाच्या वनाची झालर. सदा सावलीची झाडं आता तळ्यामध्ये माजली आहेत. ती 10-12 वर्षांपूर्वी इथं नव्हती. तसं ती चांगली वनस्पती नाही. त्यामध्ये साप आसऱ्याला राहतात. धाडसी ढीवर देखील पावसात तिथं धसायला घाबरतात. बाबाजी म्हणजे माझे वडील इथे अधूनमधून एखादा ढाक बंदुकीने टिपत. पण त्यामुळं सांबरं कधी कमी झाली नाहीत की ती पाण्यावर यायची बंदही झाली नाहीत. ते दिवस होते गिमाचे म्हणजे उन्हाळ्याचे. मुशान गवताचं बुडकं तेवढं दिसायचं. सरणार दिवसेंदिवस पुढे सरत होता. भुशीर उघडं पडत होतं. फसण लांबत होती. चांदण्या रातीला बऱ्याच उशिरा एक ताणलेला 12 डेऱ्याचा कुसऱ्या ढाक पाण्याकडे आपल्याच मस्तीने चालला होता. बाबाजीने त्याच्यावर गोळी झाडली. त्यांचा नेम पक्का होता. खरं म्हटलं तर तो कोसळायलाच पाहिजे होता, पण तसं झालं नाही. त्यांनी 2री 3री गोळी झाडली, पण तो तसाच उभा तो उभाच. जेव्हा 20-25 गोळ्यांच्या फैरीनंतरही तो खाली पडला नाही, तेव्हा मात्र बाबाजींना भीतीने घाम फुटला. वाटलं, हा काय प्रकार? भूताटकी तर नव्हे. ते मोठे धाडसी शिकारी पण या प्रसंगाने मनातून चरकले. तेव्हा आम्ही रामपुरीतच राहत असू. ते घरी उदासपणे परतले. खांद्यावरची बंदूक खुंटीला अडकवली. पलंगावर बसले. पुढे उभ्या असलेल्या जणू आवारीला, त्यांच्या शिकारी साथीदाराला ते म्हणाले, जणूदा, तुला भूताईच्या लोटनाची याद आहे ना? हो जी पाटील. बाबाजीच्या डोळ्यापुढे ती सारी भूताईच्या लोटणाची चित्तरकथा रातभर येत असावी. भूताईचं लोटण म्हणजे काय? कुठे आहे ती? मी घाईतच विचारलं. सांगतो. भूताईचं लोटण इथं रामपुरी जवळच्या जंगलात आहे. या लोटणावर मस्त ढाक चिखलात लोळायचा. तिथं कोणी सांबराची शिकार करीत नसत. का बरं? एकतर तिथं सांबराला गोळी लागत नाही. गोळी लागल्यासारखं वाटलं तरी जनावर मरत नसे. आमच्या घरी होगरू ढीवर होता. बाबाजींच्या बरोबर शिकारीला जायचा. त्याला आम्ही मेहर म्हणायचो. त्याला रायफल व बंदूक चांगली चालविता येत असे. नेमही पक्का. बाबाजी मात्र तिथे कधी चुकूनही शिकारीला गेले नव्हते. मेहर मात्र 2 काळजांचा माणूस. तो भूताईच्या लोटाणावर एकदा बाबाजींच्या नकळत शिकारीला गेला. लोटाणावरच्या सांबारावर गोळी घातली खरी, पण रक्त वाहत होतं होगरू मेहराच्या अंगातून. त्याने रक्ताकडे पाहिलं. साऱ्या अंगावर भोकं पडलीत. त्यातून रक्त ठिपकतंय. ती भोकं होती बंदुकीतून गोळी लागल्यानंतर पडतात तेवढ्या छिद्रा एवढी. हे काय विपरीत घडलं? त्याच्या श्रद्धाळू मनाने त्याचा धसका घेतला. तो तिथेच कोसळला. घरी आणेपर्यंत त्याची वाचा गेली.
मोठ्या धीराचा शिकारी त्याची अशी गत झाली. नंतर 1-2 दिवसांनी त्यातच तो मेला. बाबाजी खूप हळहळले. दिवस उजाडताच जणू आवाऱ्याने 150 गडी गोळा केले. हातात लाठ्या, काठे, भाले, बर्ची घेऊन ती सरणावर सांबराला बघायला निघाली. त्यांच्याबरोबर आजूबाजूच्या 5-10 गावातील बघेही जमले. जणू धाडसी होता. तो प्रथम फसणात हलक्या पायाने उतरून चालू लागला. सांबर अजूनही उभं होतं. 12 डेऱ्याचा तो रुबाबदार कुसऱ्या ढाक होता. सांबर मेलं की त्याचे डोळे लवतात, पण ह्या सांबराचे डोळे वाघावाणी उघडे होते. अंगावरच्या जखमा सोडल्या तर त्याच्या डोळ्यात मात्र मरणाची कुठलीच खूण नव्हती. जिवंत असताना जे सतेज सौंदर्य होतं ते मरणानंतरही त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं. जिवंत नजरेने दूर कुठंतरी तळ्याकडे पाहत होतं. जणू चंद्राकडे ध्यानमग्न पाहताना समाधी पावला. समाधीस्थाला कुठलं मरण? जणू आणखी जवळ गेला. वाटला आता तो पॉक करून छलांग मारेल. तसं झालं नाही. ते सांबर रात्रीच खाली कोसळायला हवं होतं, परंतु त्याचे पाय चिखलात फसल्याने त्याला पुढे हलता आलं नाही. जीव गेला तरी तो फसणाच्या आधाराने उभा होता. सांबराला बाहेर काढून कोलदंडा घालून 5-10 लोकांनी त्याला उचलून गावात आणला. त्याला जेव्हा पाहिलं तेव्हा बाबाजीचा जीव भांड्यात पडला. तेव्हापासून हा चांदमारीचा सरणा म्हणून ओळखला जातो. पुन्हा त्यांनी कधीही या सरणावर शिकार केली नाही. चंद्र मावळतीला ढळला होता. पहाटेपूर्वीचा काळोख तळ्यातल्या पाण्याच्या गूढ प्रकाशाने अद्भुत रम्य वाटत होता. सुंदर बटवे म्हणजेच कॉमन टील रानबदकांना आता जाग आली होती. त्यांचं गोड कूजन ऐकू येत होतं. पाण्यात प्रतिबिंबित झालेल्या गुरु शुक्राच्या जोडीने आम्ही पाहत होतो. पाटील आगोटीतील लाकडं हलवून त्यावरची राख झाडून पुन्हा पुन्हा पेटवीत होते. आगोटी पुन्हा पेटली. माझ्या अंगावरचं ब्लँकेट दवाने पूर्ण ओलं झालं होतं. अंगामध्ये ऊब यावी म्हणून मी आगोटीच्या अगदी जवळ सरकलो. नारंगी ज्वाला त्या थंडीने शीतल वाटत होत्या. हळूहळू पाण्यावर धुके धरू लागले होते. बघता बघता तळेच दिसेनासे झाले. समोर स्वप्नभूमी उभी होती. त्यातून येणाऱ्या सूर्यनारायणाच्या किरणांनी तळ्यावर एक अपार्थिव दृश्य अवतरलेलं होतं. मी अंतर्मुख होऊन समोरच्या ज्वालेकडे पाहत होतो. साहेब, आता निघूया गावाकडे, पाटील म्हणत होते. हो, चलूया, मी उत्तरलो. मित्रहो, हा सरांनी लिहिलेला एक अजब अनुभव जो कथेच्या लेखाच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर सरांनी मांडला आहे. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. हा चांदमारी शब्द तुम्ही पूर्वी ऐकला होतात का हेही मला नक्की सांगा. आणि या शब्दाचा अर्थ तुम्हाला खरंच माहिती होता का हे मात्र मला नक्की कळवा. आता मी आपली रजा घेते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा कथेसोबत किंवा एखाद्या सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासोबत. तोपर्यंत आजच्या या चांदमारीवर नक्की विचार करा, चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.